मनी प्लानच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो किंवा जाण्याचा विचार करतो, तेव्हा आपण त्याच्याबद्दल बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. जसे त्याचे शिक्षण काय, त्याचा अनुभव काय, त्यांनी ट्रीटमेंट केलेल्या पेशंटचा ओव्हरऑल रिव्ह्यू कसा आहे किंवा त्यांना रिझल्ट कसे आले. तर ही जशी गोष्ट आपण औषधं किंवा मेडिसिनच्या बाबतीत बघतो, तसेच आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना सुद्धा हे तेवढेच आवश्यक आहे. या गोष्टीला अनुसरून मी आपला छोटासा परिचय तुमच्या समोर सादर करत आहे. मी सचिन थोरात गेल्या 15 वर्षापासून आर्थिक क्षेत्रामध्ये काम करीत आहे आणि तुमच्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांना त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि संपत्ती निर्मितीसाठी त्यांना मार्गदर्शन आणि मदत मी करत आहे. तर मित्रांनो, मला या विषयावर बोलायला नेहमीच आवडते आणि त्यामुळेच मी वेगवेगळ्या विषयावर किंवा वेगवेगळ्या टॉपिकवर आधारित व्हिडिओ आपल्या समोर सादर करत असतो किंवा वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असतो. तर आजचा हा व्हिडिओ जो मी तुमच्या समोर आता सादर करतोय त्याच्यात मला वेगवेगळ्या गुंतवणूकदारांनी, विशेषतः जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती आधारित मी हा व्हिडिओ तुमच्या समोर आणला आहे. आणि जर तुम्ही खूप जुने गुंतवणूकदार असाल, जर तुमची SIP खूप वर्षापासून चालू असेल म्युच्युअल फंड मध्ये, तर तुम्हाला या व्हिडिओ मधून नक्कीच काही ना काही शिकायला मिळेल. आणि जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर मग या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही जास्त योग्य प्रकारे तुमच्या म्युच्युअल फंड मधील SIP ची सुरुवात किंवा जर्नी जी आहे, प्रवासाची सुरुवात जास्त चांगल्या रीतीने तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या माहितीद्वारे करू शकाल. तर चला मित्रांनो, सुरू करूया मराठी म्हणीचा आजचा एपिसोड. त्या व्हिडिओचं टायटल जो आहे, 3 key मिस्टेक्स इन SIP. आणि याच्यामध्ये काय कव्हर होणार आहे, तर पहिला पॉइंट कॉस्ट ऑफ डिले, दुसरा पॉइंट लिमिटिंग कंपाऊंडिंग इफेक्ट आणि तिसरा पॉइंट निग्लेक्टिंग टाइम व्हॅल्यू. पॉइंट नंबर 1. हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल, पेपरमध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये वाचला असेल आणि तुमच्या मित्रांद्वारे पण तुम्ही तो शब्द ऐकला असेल. पण याचा अर्थ कदाचित काही लोकांना व्यवस्थितपणे समजत नाही. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, कॉस्ट ऑफ डिले. कॉस्ट ऑफ डिलेचा अर्थ की काय होतंय, आपण एखाद्या वेळेस आपण मनुष्य असल्यामुळे आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात, आपल्या डोक्यात वेगवेगळे प्लॅनिंग होत असतात आणि आपण बऱ्याचशा गोष्टी ठरवतो, पण वास्तविकतेमध्ये आपण बऱ्याच गोष्टी ऍक्च्युअल मध्ये करत नाही किंवा त्यांची जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याची अंमलबजावणी आपण करत नाही किंवा काही कारणामुळे आपल्याकडून ती होत नाही. बरेच लोक विचार करत असतील की कोरोना नंतर आपण SIP सुरू करायला पाहिजे, असं बरेच लोकांना वाटलं असेल. पण त्यापैकी खूप लिमिटेड लोक असे असतील की ज्यांना खरंच ते शक्य झालंय किंवा ज्यांनी खरंच त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केलेली असेल. असं का होतं, तर जनरली आपण बघतो की जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर त्यामागे आपल्याकडे काहीतरी प्रेरणा असायला पाहिजे किंवा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट असायला पाहिजे. जर आपल्या डोक्यामध्ये काही उद्देश असेल किंवा टार्गेट असेल तर कदाचित आपण ती गोष्ट करण्याची शक्यता जास्त असेल. आणि असं पाहण्यात आलंय की बहुतेक गुंतवणूकदार जेव्हा एखादी गुंतवणूक सुरू करतात तेव्हा बहुतेक वेळेस त्यांच्या मनामध्ये विशेष काही उद्देश असं काही नसतं किंवा दुसऱ्याने केली म्हणून मला करायची, असं काही ते ठरवत असतात किंवा दुसऱ्याला फॉलो ते करत असतात, दुसऱ्यांनी जे केलं ते मला करायचं, असं बऱ्याच जणांचं असतं. आणि त्यामुळे कदाचित त्यांचा जो डिसिजन आहे तो घेण्यामध्ये डिले होत असतो आणि ऍक्च्युअल मध्ये जी ऍक्शन घ्यायला पाहिजे, SIP सुरू करायला पाहिजे, ती कदाचित त्यांची योग्य वेळेस होत नाही. तर आपण एका एक्झाम्पल द्वारे बघू शकतो इथे. समजा आज तुमचं वय 25 वर्ष आहे आणि तुम्हाला 10,000 रुपयाची SIP सुरू करायची. आपण असं गृहीत धरू की तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत SIP चालू ठेवणार आहे. आणि ह्या पूर्ण पिरियड मध्ये जर तुम्हाला साधारणपणे 12% ऍव्हरेज रिटर्न जर या पूर्ण 35 वर्षाच्या पिरियड मध्ये आपल्याला मिळालं, तर कॉस्ट ऑफ डिलेचा अर्थ काय होतो या केसमध्ये ते आपण समजून घेऊया. कॉस्ट ऑफ डिलेचा अर्थ असा होतोय की जर तुम्ही आज SIP सुरू करताय
तर आजची जी फंड व्हॅल्यू जी असेल ती 6,43,00,000 रुपयाच्या आसपास तुमची फंड व्हॅल्यू बनू शकते. तुमची याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असणार 42 लाख रुपये. पण तेच जर आपण विचार करत गेलो आणि आपण लेट करत गेलो, आज नाही पुढच्या महिन्यात करू किंवा 6 महिन्यात करू किंवा 1 वर्षाने करू, असं जर तुम्ही विचार करत करत समजा तुम्ही 5 वर्ष लेट एसआयपी सुरू केली 10,000 रुपयाची आणि पुढचे 35 वर्ष तुम्ही चालवली, तर त्या केसमध्ये तुमची जी फायनल व्हॅल्यू बनेल ती जवळपास 3.5 करोडच्या आसपास बनेल. तर आज जर तुम्ही एसआयपी 5 वर्ष गुंतवणूक उशिरा सुरू करून एक गुंतवणूक सुरू केल्यामुळे जवळपास 3 करोड रुपयाचे नुकसान तुमचे फायनल जी फंड व्हॅल्यू बनणार आहे त्याच्यामध्ये होऊ शकते. तर इतका मोठा परिणाम तुम्हाला तुम्ही तुमची एसआयपी सुरू केल्यामुळे तुम्हाला सहन करायला लागणार. म्हणून याच्यात बेस्ट गोष्ट काय असते की आज तुम्हाला वाटतं की सुरू करायची, आज तुम्ही डिसिजन घेतलं तर ती लवकर लवकर सुरू करणे खूप गरजेचे असते. जितका उशीर तुम्ही कराल तितका परिणाम तुमच्या फायनल फंड व्हॅल्यू राहील. तर या एक्झाम्पल मध्ये जसं इथे दिलेलं आहे की तुम्ही जर 10,000ची एसआयपी करून जो फंड तुम्ही बनवताय 6.5 करोडचा, तोच तुम्ही 5 वर्षांनी एसआयपी उशिरा सुरू केल्यामुळे जर तुम्हाला तेवढाच तो फंड कव्हर करायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 10,000च्या ऐवजी 18,000 रुपयाच्या आसपास एसआयपी करायला लागेल. तेव्हा कुठे तुम्ही 6.5 करोडचा फंड तुम्ही अचीव्ह करू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्ही डिले केल्यामुळे तुमची ओव्हरऑल एसआयपीची अमाऊंट तुम्हाला वाढवायला लागली आहे, जेणेकरून तुम्ही जो डिले केलेला आहे त्याच्यामुळे तुमचं जे काही नुकसान होत आहे फायनल फंड व्हॅल्यू मध्ये ते कव्हर करायला तुम्हाला 8,000 रुपये एक्स्ट्रा एसआयपी दर महिन्याला गुंतवणूक करायला लागणार. तेव्हा कुठे तुम्ही ती फंडची जी व्हॅल्यू ती मॅच करू शकता. तर नो, हा फोटो तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल. तुम्ही सांगू शकता हा फोटो कोणाचा आहे? तुम्ही गेस करू शकता हा फोटो कोणाचा असेल? ठीक आहे, तुम्हाला लक्षात येईल पुढे की हा फोटो कोणाचा आहे. वॉरेन बफेट, तुम्ही सर्वांनी नाव ऐकलं असेल आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असेल. तर वॉरेन बफेट यांची जी पहिली गुंतवणूक होती किंवा पहिली इन्व्हेस्टमेंट जी त्यांनी सुरू केली होती ती वयाच्या जवळपास 11 वर्षाचे असताना त्यांनी पहिली गुंतवणूक केली होती. इतक्या कमी वयामध्ये इतक्या लवकर त्यांनी गुंतवणूक केली होती आणि त्याच्यामुळेच आज त्यांच्याकडे जी संपत्ती निर्माण झाली ती होण्याचं कारण की त्यांनी योग्य वेळेस गुंतवणूक केली किंवा जेवढं लवकर होईल तेवढं लवकर त्यांनी ती गुंतवणुकीची सुरुवात केली. तर पॉइंट नंबर 1 हाच आहे की तुम्ही जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं असतं. आता पॉइंट नंबर 2, लिमिटिंग कंपाऊंडिंग इफेक्ट. याचा अर्थ काय ते आपण आता समजून घेऊया. मी असे बरेच गुंतवणूकदार पाहिले आहे जे की अ, हा जो कंपाऊंडिंगचा इफेक्ट आहे त्याला काय म्हणतात ना त्याला बंधनं घालतात. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही कंपाऊंडिंग इफेक्टला आम्ही कशी काय बंधन घालतो? आमच्या आता तर काही नाही, आम्ही काय करतो असं की जेणेकरून आमच्या कंपाऊंडिंग इफेक्टला आम्ही बंधन घालतोय. तर त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे देतोय. मित्रांनो, बघा समजा उदाहरणार्थ आज तुम्ही एसआयपी सुरू करताय 5,000 रुपयाची आणि आपण असं ग्राह्य धरलं की 11% आपल्याला सरासरी रिटर्न जनरेट होणार आहे आणि पुढचे 25 वर्ष आपण ती एसआयपी चालू ठेवू. तर अशा प्रकारे जर आपण केलं तर आपली जी टोटल फंडची जी व्हॅल्यू बनेल टोटल ती जवळपास 80 लाखाच्या आसपास बनते. यामध्ये तुमची जी अमाऊंट आहे ती जवळपास 15 लाख आहे आणि साधारण 64 लाख रुपये आपलं याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. पण आता मी असे बरेच लोक बघितले की ज्यांची 5,000 पेक्षा जास्त रक्कमची एसआयपी करण्याची क्षमता असते, पण त्यांना असं वाटतं की 5,000 रुपये केली म्हणजे भरपूर झालंय आणि जास्त करायची काही गरज नाही, अशा समजमध्ये ते राहतात. तर त्याचा फरक काय पडू शकतो ते तुम्ही इथे बघा. इथे तुम्ही बघू शकता 5,000च्या ऐवजी जर तुम्ही 10,000 रुपयाची केली आणि सगळ्या गोष्टी आपण सेम पकडल्या की 11% तुम्हाला सरासरी रिटर्न मिळालं, साधारण 25 वर्षापर्यंत आपण ती एसआयपी चालू ठेवली, तर तुम्हाला जे मिळणारा जो टोटल फंड आहे पूर्ण काल संपल्यानंतर तो जवळपास 1,60,00,000च्या आसपास तुम्हाला फंड मिळू शकतोय.
याच्यामध्ये तुमची गुंतवणूक 30 लाखाची आहे, पण प्रॉफिट जो आहे तो जवळपास 1,30,30,00,000च्या आसपास. म्हणजे जर तुम्ही अमाऊंट 5,000 रुपयांनी वाढवली असती तर तुमची जी फायनल फंड व्हॅल्यू ती डायरेक्ट डबल होऊ शकते. मी असे बरेच लोक बघितले ज्यांची क्षमता असते 5,000 पेक्षा जास्त एसआयपी करण्याची, पण ते वर्षानुवर्ष 5,000 रुपयाची एसआयपी चालू ठेवतात आणि त्यामुळे साहजिकच आहे ते कमी अमाऊंट टाकतात, त्यामुळे त्यांना रक्कम मिळणारी ही पण कमीच असते. तर असं करणं चुकीचं आहे आणि असं तुम्ही बिलकुल करायला नाही पाहिजे. एक सोपी गोष्ट आहे, जेव्हा आपण एखादं सीड्स लावतो तर जितके जास्त तुम्ही सीड्स प्लांट कराल, जेवढे जास्त तुम्ही बी टाकाल, त्या प्रमाणामध्ये तुम्हाला झाड मिळणार आहे. त्या प्रमाणामध्ये तुमचे काय म्हणतात ना, झाडांची संख्या वाढणार आहे. तर जितके जास्त तुम्ही प्लांटेशन कराल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचे ट्री मिळणार आहे आणि जितके जास्त ट्री असतील तितके जास्त फळं तुम्हाला मिळणार आहे. हा सरळ सोपा सिंपल विषय आहे, पण हा बरेच वेळेस बरेच लोक या विषयाला समजत नाही आणि त्याच्यामुळे ते स्वतःचं नुकसान करून घेतात. पिरियड भले तुम्ही 25 वर्ष देता, 20 वर्ष देता, पण त्याच्यामध्ये तुमची जी रक्कम आहे, किती रक्कम आहे यासाठी गुंतवणुकीची, ती पण तेवढीच महत्वाची आहे. तिसरा शेवटचा पॉइंट, निग्लेक्टिंग टाइम बॅलन्स. बरेच लोकांना या संदर्भात कन्फ्युजन आहे आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी जाणून बघून प्रत्यक्ष याचा सहभाग केलेला आहे. हा विषय मी किंवा हा पॉइंट या व्हिडिओमध्ये मी त्या हिशोबानेच इथे ऍड केलेला आहे. तर निग्लेक्टिंग टाइम व्हॅल्यूचा अर्थ काय? तर निग्लेक्टिंग टाइम व्हॅल्यूचा अर्थ असा, मी बरेच गुंतवणूकदार बघितले किंवा नवीन इन्व्हेस्टर्स बघितले किंवा काही जुने इन्व्हेस्टर्स पण आहेत, तर जे त्यांची एसआयपीची सुरुवात करण्याचा टाइम तर खूप चांगला असतो. त्यांची जी टोटल अमाऊंट आहे ती पण खूप चांगली असते. पण प्रॉब्लेम कुठे येतो, तर सुरुवात चांगली असते, अमाऊंट चांगली असते, पण शेवट जो आहे तो चांगला नसतो. याचा अर्थ असा की जेव्हा आपण म्हणतो की मी एखादी इन्व्हेस्टमेंट सुरू करतोय, उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादी जमीन घेतो किंवा सोनं घेतो, तेव्हा जनरली आपण सहसा शॉर्ट टर्म किंवा कमी कालावधीसाठी ते नक्कीच ठेवत नाही. बहुतेक वेळेस आपण ते लॉंग लाईफ ठेवायच्या विचारात असतो किंवा 15-20 वर्ष, 25 वर्ष अशा दृष्टिकोनातून आपण तिथे गुंतवणूक करत असतो. मग जसा आपण विचार त्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत करतो किंवा त्या ऍसेट क्लाससाठी करतो, तर तशीच विचार आपल्याला या बाबतीत पण करणे जरुरी आहे. म्युच्युअल फंड बद्दल पण आपण तसाच दृष्टिकोन ठेवणं खूप जास्त जरुरी आहे. याचं कारण असं की तुम्ही जर लॉंग टर्म साठी विचार करतायत आणि मग काही कारण आल्यामुळे तुम्ही आधीच बाहेर पडताय, तर त्या केसमध्ये तुमचं नुकसान होणार आहे आणि तुम्ही सुरुवात जरी चांगली केलेली असली किंवा अमाऊंट जरी चांगली असली तरी तुम्हाला हवे तसे रिझल्ट नक्कीच मिळणार आहे. तर ही चूक तुमची स्वतःची असणार. आता इथे आपण उदाहरणामध्ये बघू शकतो की हा जो फंड आहे हा समजा 2007 मध्ये सुरू झाला, जेव्हा त्याचा रेट जो होता, युनिटचा दर एनएव्ही ज्याला आपण म्हणतो 10 रुपये होता. आता 2007 मध्ये सुरू झाल्यानंतर 10 वर्षानंतर या युनिटचा दर झाला 51 रुपये, म्हणजे जवळपास 5 पट युनिटचा रेट झाला किंवा दर झाला. आता तुमच्यापैकी ज्यांनी अशा याच्यामध्ये समजा 10 रुपयांनी सुरुवात केली आहे आणि 51 रुपये झालेला आहे, तर बरेच लोकांना मोह आवरणार नाही की 5 पट झाले पैसे, तर आता आपण निघून जायला पाहिजे. भले त्यांनी विचार केला असेल 20 वर्ष 25 वर्ष करायचा, पण जेव्हा 10चे 50 होतील तेव्हा कदाचित ते वेळेपेक्षा आधीच बाहेर पडतील आणि त्याचं नुकसान त्यांना कसं होईल, तर इथे आपण बघू शकतो. जर तुम्ही 10 रुपयाने एखादी वस्तू घेतली आहे, तुम्ही 50 रुपयाला बाहेर पडले, तुम्हाला वाटले नाही 5 पट माझे पैसे झाले आणि मी बाहेर पडलो, मी हॅपी आहे, ठीक आहे, तुम्हाला प्रॉफिट झाला, चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही थांबले असते किंवा तुम्ही जो टाइमचा जो इफेक्ट आहे, वेळेला जितकं जास्त आपण वेळ देऊ तितका जास्त परिणाम तुम्हाला चांगला मिळेल, हा जो सिद्धांत आहे, याला जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला काय मिळालं असतं, तर तुम्हाला हे मिळालं असतं की 10 रुपयाची वस्तू जी तुम्ही घेतलेली आहे 2007 साली, तिचा आजचा दर आहे जवळपास युनिटचा 180 रुपये आहे. जिथे तुम्ही 5 पट पैसे घेऊन बाहेर पडले, तिथे तुम्ही जर अजून पिरियड दिला तर तुम्हाला 5 ने तुम्हाला त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पैसे
इथे या उदाहरणामध्ये मिळाले असते. तर असे बहुतेक स्कीम जर तुम्ही बघा तर प्रत्येक स्कीम बाबत हे घडणारच आहे. तुम्ही जर नवीन इन्व्हेस्टर असाल तर इथून पुढच्या 15-20 वर्षाचा विचार तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करून तुम्ही 2 वर्ष 3 वर्षामध्ये तुम्ही बाहेर पडाल तर कदाचित हा जो इफेक्ट तुम्हाला दिसतोय तो तुम्हाला दिसणार नाही आणि त्याच्यात नुकसान तुमचंच होणार आहे. तर हे तुम्हाला समजणे गरजेचं आहे. आणि याचं कारण पण तुम्ही ह्या उदाहरणामध्ये बघू शकता की एक पिरियड असा होता जेव्हा ठराविक फंड जे फार्मा किंवा मेडिकल सेक्टरवर आधारित होते त्यांचे जे रिटर्न्स इथे तुम्ही बघत आहात ते निगेटिव्ह होते. ही जी डेट आहे 30 जून 2018चा डाटा आहे. 30 जून 2018ला जर तुमची गुंतवणूक या फंड यापैकी कोणत्याही फंड मध्ये असती आणि तुम्ही मायनस मध्ये रिटर्न आहे म्हणून तुम्ही बाहेर पडले असते तर काय झालं असतं ते तुम्हाला लक्षात घ्या. त्या पॉइंट ऑफ टाइमला निगेटिव्ह रिटर्न होते पण जसं पिरियड आपण वाढवत गेलो तसे रिटर्न ते निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये येत गेले. हीच गोष्ट इथे निफ्टीचं जर आपण बघितला इंडेक्स त्याच्या बाबतीत आहे. 2007 ते 2010 मध्ये जर निफ्टीचा आपण परफॉर्मन्स बघितला तर तो साधारण 18%. पण 2011 ते 2015 मध्ये जर आपण बघितला तर तो 6%. तर जेव्हा आपण लॉंग टर्मचा विषय सांगतो किंवा लॉंग टर्म साठी आपण सजेस्ट करतो किंवा म्युच्युअल फंड हे लॉंग टर्म साठी का चांगले तर त्याच्या मागचं कारण हे असतं की शॉर्ट टर्म मध्ये जे पण चांगल्या वाईट ज्या पण गोष्टी आहेत त्याचा इफेक्ट कदाचित सगळा ऍब्सॉर्ब व्हायला एक पर्टिक्युलर पिरियड लागत असतो. कोरोना निगेटिव्ह होता आणि त्याचा परिणाम सर्व स्कीम्सला जाणवलेला आहे. पण ज्यांना ते समजलं आणि जे थांबून राहिले आपल्याला त्याचा नंतर फायदा नक्कीच झालेला. कोणाची कोरोनामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही SIP कोरोनाच्या आधी तुमची SIP जर सुरू केलेली असते आणि तुम्ही कोरोनामध्ये निगेटिव्ह दिसतंय 1 वर्ष झालंय तुम्हाला SIP होऊन त्या भीतीने तुम्ही बाहेर पडले असते तर आज तुम्हाला जे रिटर्न दिसत आहे ते तुम्हाला नक्कीच दिसले नसते. कारण तुम्ही आधीच घाबरून किंवा जो तुमचा पिरियड आहे भले तुम्ही प्लॅन केलं 10 वर्षासाठी करायची 15 वर्षासाठी पण तुम्ही कोरोनाच्या भीतीमुळे तुम्हाला जेव्हा सगळे रिटर्न्स निगेटिव्ह दिसायला लागले त्या भीतीने तुम्ही जर बाहेर पडले तर तुम्ही त्याच्यानंतर जे घडलं त्याच्यानंतर जे रिटर्न जनरेट झाले तुमच्या स्कीम मध्ये ते तुम्ही मिस केले. आणि याच्यामध्ये चुकी ही इन्व्हेस्टरचीच असणार आहे. कारण आपण ठरवतो टाइम स्पॅन लॉंग टर्मचा पण आपण घाबरून किंवा काही कारणामुळे किंवा कदाचित काही लोकांनी गरज होती त्यांना पैशाची अडचण होती त्यांनी पण कोरोनाच्या पिरियड मध्ये त्यांच्या इन्व्हेस्टमेंट काढल्या. याच्यात त्यांची चुकी कुठे झाली तर त्यांना एक इमर्जन्सी म्हणून काही फंड त्यांना आधीच तयार करून ठेवणे गरजेचे होते जे त्यांनी केलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना जी मेन गुंतवणूक आहे तिला हात लावायला. तर तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या इन्व्हेस्टमेंट बद्दल काही प्लॅनिंग करता तेव्हा तुमचं प्लॅनिंग जितकं शक्य तेवढं फुलप्रूफ करायचा प्रयत्न करा. आणि जितकं तुम्ही पिरियड डिसाईड करताय त्याला तुम्ही सांभाळून राहणे गरजेचं आहे. टाइम हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्हाला चांगलं जर अप्रिसिएशन हवंय चांगली संपत्ती निर्माण करायची आहे चांगले रिटर्न्स हवे आहेत म्युच्युअल फंड मध्ये SIP द्वारे जर तुम्ही गुंतवणूक करत आहात तर तुम्हाला योग्य काळ देणे खूप गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला एक काळ द्यायला लागतो तसंच म्युच्युअल फंड मधील SIP ला पण तुम्ही योग्य काळ देणे तितकंच महत्वाचं आहे. तुमचा काळ जर योग्य दिला गेला तर तुम्हाला परफॉर्मन्स हा नक्कीच चांगल्या रीतीने मिळू शकतो. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ मी आपल्या पैकी जे गुंतवणूकदार आहे आपल्यासारखे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांसाठी मी इथे तुमच्या समोर प्रेझेंट केला आहे. असेल म्युच्युअल फंड SIP मध्ये कोणत्या 3 महत्वाच्या मिस्टेक्स आहेत किंवा कोणत्या 3 चुका आहेत ज्या आपल्यापैकी बरेच लोक करत असतील किंवा आपल्यापैकी जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांनी करू नये यासाठी या 3 चुका आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जर या तुम्ही 3 चुका व्यवस्थितपणे पाळल्या तर नक्कीच तुम्हाला तुमची जी काही गुंतवणूक तुम्ही करणार आहेत भविष्यामध्ये किंवा सध्याची जी पण काही गुंतवणूक आहे हिच्या पुढच्या वाढीमध्ये खूप जास्त प्रमाणात मदत होईल याची मला खात्री आहे. मित्रांनो या व्हिडिओ संदर्भात आपले काही प्रश्न असतील किंवा काही क्वेरी असतील तर नक्की मला तुम्ही मेसेज करून कळवू शकता. कॉमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली किंवा ऑफिस मधील कलिग
इतर सर्वांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना पण काही गोष्टी SIP बद्दल चांगल्या माहिती देऊन जातील. याबरोबरच या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. भेटूया मराठी मनीच्या नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत जय हिंद.